मंडळी, देवघरात अधिक देव असल्यास त्याचं विसर्जन करावं का, की त्या योगे देवाचा कोप तर होत नाही ना? जास्त तसबिरींचं काय करावं, किंवा जास्त फोटो झाले, मूर्त्या झाल्या, त्याचं काय करावं, असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. काही लोक देवघरातील देव उगीचच वाढवत असतात. कुठे तीर्थक्षेत्री गेले की तिथले फोटो किंवा मूर्ती आणून लगेच देवात ठेवतात. याचा परिणाम असा होतो की पुढे पुढे वयोमानानुसार वाढलेल्या देवांची पूजा करणं जमत नाही. यासाठीच देव वाढवताना विचार करावा. थोडे देव असतील तर त्याची पूजा नीट होते. म्हणून देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती असल्यास फक्त एकच चांगली मूर्ती ठेवावी आणि बाकीच्यांचे गुरुजींकडून शास्त्रोक्त विसर्जन करून घ्यावे. यात देवाचा कोप होण्याचा प्रश्नच नाही. आता तसबिरींच्या बाबतीत विसर्जनाचा प्रश्न उद्भवत नाही, कारण मूर्तीप्रमाणे तसबिरींची प्राणप्रतिष्ठा झालेली नसते. यासाठी तसबिरी कमी करताना त्या देवांची क्षमा मागावी आणि त्यांना नैवेद्य दाखवून आरती करावी आणि जास्तीच्या तसबिरी काढून ठेवाव्यात. यात कसलाही दोष लागत नाही असं सांगितलं जातं. या व्यतिरिक्त काहीही शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.